श्वेताचं लग्न होऊन 10 वर्ष झाली होती, परंतु तिला मूलबाळ नव्हतं. याच गोष्टीमुळे ती आणि तिचा नवरा नेहमी चिंतेत असत. श्वेताच्या घरी पैशाची काहीच कमी नव्हती. कमी होती ती फक्त एका बाळाची. या 10 वर्षात श्वेता आणि तिच्या नवऱ्याने खूप साऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला. तेव्हा कळालं की दोष हा श्वेताचा नवऱ्यातच आहे. ते श्वेताला कधीच बाळाचं सुख देऊ शकत नाही, परंतु श्वेताच्या नवऱ्याला आणि सासरच्यांना घरासाठी एक वारसदार हवा होता. कारण तिचा नवरा एकुलता एक होता आणि त्यांना वारसदार हा श्वेताकडूनच हवा होता. श्वेताने तिच्या नवऱ्याला आणि सासरच्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला की आपण एखादं मूल दत्तक घेऊया, परंतु ते श्वेताची एकही गोष्ट मान्य करायला तयार नव्हते. कारण त्यांना मूल हे श्वेताकडूनच हवं होतं. काही दिवसानंतर तिचा नवरा एका माणसाला घरी घेऊन आला आणि श्वेताला म्हणाला, हा माझा मित्र आहे, तू याच्यासोबत लग्न कर, पण हे लग्न मात्र फक्त नावापुरतंच असेल. तुझा आणि याचा काहीही संबंध नसणार. मूल आपण IVF द्वारा जन्माला घालू आणि मूल झाल्यानंतर आपण माझ्या मित्राला घटस्फोट देऊ. श्वेताचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करत होता, परंतु तो तसा नव्या विचारांचा होता. म्हणूनच त्याला त्याच्या मित्रासोबत श्वेताचे लग्न लावून मूल हे नैसर्गिकरित्या जन्माला घालायचं होतं. श्वेताचं पण तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम होतं, त्यामुळे ती त्याला नकार देऊ शकत नाही. परंतु तो ज्या माणसाला श्वेतासमोर घेऊन आला ते पाहून तर श्वेताच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तो तर श्वेताचा. ह्या गोष्टीचा पूर्वार्थ असा आहे, ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा श्वेता कॉलेजला जात होती. तिचे वडील गावाचे सरपंच होते आणि ती त्यांची एकुलती एक मुलगी होती. श्वेताच्या वडिलांना गावात खूप मान सन्मान होता. सरपंच असण्यासोबतच ते गावातील जमीनदार देखील होते, त्यामुळे गावातील लोक त्यांचा खूप आदर करायचे. श्वेता त्यांच्या वडिलांची खूप लाडकी होती. कारण 3 भावानंतर तिचा जन्म झाला होता, त्यामुळे तिचे वडील श्वेतावर खूप प्रेम करत होते आणि एखाद्या राजकुमारीसारखंच त्यांनी तिचं पालनपोषण केलं. ती घरातील कुठल्याच कामाला अजिबात हात लावत नसायची. तिचं शिक्षण 12वी पर्यंत झालं, परंतु वडिलांनी पुढे कॉलेजला जाण्यास नकार दिला. कारण गावामध्ये कॉलेजची सोय नव्हती, त्यासाठी शहरात जावं लागणार होतं. परंतु श्वेताला शिक्षणाची खूप आवड होती. शेवटी ती खूप हट्ट करते पुढचे शिक्षण घेण्यासाठी. मग तिचे वडील तिला परवानगी देतात, परंतु त्यांना श्वेताला हॉस्टेलवर ठेवायचं नव्हतं. म्हणून त्यांनी कॉलेजला येण्या जाण्यासाठी श्वेताला एक गाडी दिली. गाडीवर तिच्या वडिलांनी त्यांचा एक इमानदार ड्रायव्हर ठेवला होता. तो ड्रायव्हर श्वेताच्या वडिलांचा वयाचाच होता आणि ते तिला आपल्या मुलीप्रमाणेच मानत होते. श्वेताला त्या ड्रायव्हर काकांसोबत येणं जाणं एकदम सुरक्षित वाटायचं. परंतु एक दिवस त्यांची तब्येत अचानक खूपच बिघडली आणि त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला श्वेताच्या गाडीवर पाठवलं. सुरुवातीला तर श्वेताचे वडील त्या मुलासोबत तिला पाठवायला नकार देत होते, परंतु ड्रायव्हर काकांनी खूप समजावून सांगितलं की माझा मुलगा कधीच तुम्हाला तक्रारीची संधी देणार नाही. तो तुमच्या मुलीला सुरक्षित कॉलेजला घेऊन जाईल आणि घरी घेऊन येईल. खूप विचार केल्यानंतर शेवटी तिचे वडील त्या ड्रायव्हर काकांच्या मुलासोबत तिला कॉलेजला पाठवायला तयार झाले. त्या मुलाचं नाव राहुल होतं. त्या दिवसापासून राहुल रोज श्वेताला कॉलेजला घेऊन जात आणि न्यायला येत. राहुल एक शिस्तबद्ध मुलगा होता आणि तो फक्त आपल्या कामाकडेच लक्ष देत. तो श्वेताकडे कधी पापणी वर करून देखील बघत नव्हता. श्वेताचं गाव ते शहर जवळजवळ 2 तासाचं अंतर होतं, परंतु या 2 तासात राहुल श्वेताशी एक शब्द देखील बोलत नव्हता. एक दिवस कॉलेजला जात असताना अचानक श्वेताच्या गाडीवर अनोळखी माणसांनी हल्ला केला. ती माणसे कोण होती हे माहीत नाही, पण राहुलने आपला जीव धोक्यात घालून श्वेताला वाचवलं. श्वेताला कुठे खरचटलं देखील नाही. नंतर ते लोक तिथून पळून गेले. राहुल लवकर गाडीत बसून गाडी चालवू लागला. त्या दिवशी राहुल पहिल्यांदा श्वेताशी बोलला होता. तो तिला म्हणाला, मॅडम तुम्ही अजिबात घाबरू नका, आता आपल्याला काहीच धोका नाही. परंतु ती मात्र खूप घाबरलेली होती. अचानक श्वेताची नजर त्याच्या हातावर गेली. त्याच्या हातातून खूप रक्त येत होतं. ते बघून ती त्याला म्हणाली, तुझ्या हाताला खूप जखम झाली आहे आणि त्यातून खूप रक्त देखील येत आहे. आपण अगोदर हॉस्पिटलमध्ये जाऊन तुझ्यावर उपचार करून घेऊया. त्यावर तो म्हणाला, नाही मॅडम, अगोदर मी तुम्हाला सुरक्षित घरी पोहोचवतो.
त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये जाईन. त्याने गाडी जोरात चालवून श्वेताला लवकर घरी पोहोचवलं आणि सगळी गोष्ट श्वेताच्या वडिलांना सांगितली. ते ऐकून तिच्या वडिलांनी राहुलला शाबासकी दिली आणि ते त्याला म्हणाले, आज मला विश्वास झाला आहे की तू तुझ्या वडिलांसारखाच इमानदार आहेस. तिच्या वडिलांनी राहुलला काही पैसे देऊन त्याला उपचार करायला सांगितले. श्वेता तिच्या घरी सुरक्षित पोहोचली तर होती, पण राहुलचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येत होता. त्याने कसा आपला जीव धोक्यात घालून मला वाचवलं होतं. त्या दिवशी रात्रभर तिला झोप आली नाही. ती राहुलचाच विचार करत होती. दुसऱ्या दिवशी राहुल नेहमीप्रमाणे श्वेताला कॉलेजला नेण्यासाठी आला. तेव्हा श्वेता त्याला म्हणते, कालच्या दुर्घटनेत तुझा जीव पण जाऊ शकला असता. त्यावर तो म्हणाला, मॅडम, माझा जीव गेला असता तरी चाललं असतं, कारण जबाबदारी घेतली होती. त्याचं हे बोलणं श्वेताच्या मनाला स्पर्श करून गेलं होतं. आता प्रत्येक वेळी ती राहुलचाच विचार करत होती. कदाचित श्वेताला राहुल आता आवडू लागला होता. हळूहळू ती त्याच्या प्रेमात पडत होती. परंतु तो होता की श्वेताकडे एक नजर वर करून देखील बघत नव्हता. ती दिसायला देखील खूप सुंदर होती, पण राहुलचं हृदय दगडासारखं होतं. तो श्वेताकडे पापणी वर करून देखील बघत नव्हता. त्याच्या याच वागण्याचा तिला राग येऊ लागला. त्याचा खाली असलेल्या नजरेने श्वेताचं सुख चैन सगळं हिसकावून घेतलं होतं. एक दिवस कॉलेजला जात असताना श्वेता त्याला हिम्मत करून म्हणते, माझं तुझ्यावर प्रेम आहे राहुल. ती असं म्हटल्यावर त्याने जोराने गाडीचा ब्रेक दाबला आणि रागाने तिच्याकडे बघितलं. परंतु काहीच न बोलता त्याने पुन्हा गाडी सुरू केली. खूप दिवस झाले, परंतु राहुलकडून या गोष्टीचं काहीच उत्तर आलं नाही. या गोष्टीच्या श्वेताला खूप त्रास होत होता. एक दिवस ती कॉलेजला जात असताना गावापासून थोडेसे दूर गेल्यावर ती राहुलला गाडी थांबवण्यासाठी सांगते आणि त्याच्यापाशी पुढच्या सीटवर जाऊन बसते. राहुलला हे सर्व बघून आश्चर्य वाटलं. श्वेता त्याच्याकडे प्रेमाने बघते आणि त्याचा हात आपल्या हातात हळुवारपणे घेत म्हणते, राहुल, मी तुझ्या प्रेमात वेडी झाली आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू माझ्याशी लग्न कर. श्वेताचे हे बोलणं ऐकताच राहुल एक जोरदार तिच्या कानाखाली देतो आणि म्हणतो, तुला लाज वाटत नाही का या सर्व गोष्टी करताना? तू मागे जाऊन बस. यापुढे जर माझ्याशी अशी वागलीस तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नाही, आणि तू जर अशी वागत राहिलीस तर एक दिवस मी तुझ्या वडिलांना सर्व गोष्टी सांगून टाकेल. तुझे शिक्षण अपूर्ण राहू नये म्हणून तुझं हे वागणं मी बऱ्याच दिवसापासून सहन करत आलो आहे. परंतु आत्ता बस झालं. हे जर तुझं असं चालत राहिलं तर एक दिवस मला तुझ्या वडिलांना सगळं सांगावं लागेल. आम्ही मिठाला जगणारे नोकर आहोत. हे ऐकून श्वेताला खूप विचित्र वाटलं. ती पहिल्यांदा आज कुणासमोर तरी एवढी लाचार आणि असहाय्य झाली होती. राहुलने एक तिच्या कानाखाली दिली. हा अपमान श्वेताला सहन झाला नाही. त्याने तिला कॉलेजला नेण्याऐवजी गाडी त्याने परत घराकडे वळवली आणि तिला घरी घेऊन आला आणि म्हणू लागला, मॅडम, माझ्या वडिलांची तब्येत आता पहिल्यापेक्षा चांगली आहे. उद्यापासून तेच तुम्हाला कॉलेजला नेऊन घालतील आणि आणायला येतील. उद्यापासून मी गाडीवर येणार नाही, असं म्हणून तो निघून जाऊ लागला. मग श्वेता त्याला थांबवत म्हणाली, राहुल, माझी एक गोष्ट ऐकून जा. आज रात्री 12 वाजता जर तू माझ्या रूममध्ये आला नाहीस तर मी विष पिऊन मरून जाईल. शेवटी तुझी मर्जी आहे, असं बोलून ती तिच्या रूममध्ये जाते. श्वेताचे हे विचित्र बोलणं ऐकून राहुलच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. त्याने तिला लावलेल्या मुस्काटीपेक्षा तिच्या मनाला झालेले घाव जास्त तीव्र होते. त्याने आपल्या प्रेमाला अशा प्रकारे उत्तर दिलं होतं हे ती सहनच करू शकत नव्हती. लग्न कुठल्याही परिस्थितीत राहुलशीच करणार असा ठाम निर्धार श्वेताने आत्ता केला होता. तिला विश्वास होता, जी धमकी तिने त्याला दिली होती त्यामुळे तो नक्की येणार. रात्री 12च्या सुमारास श्वेताचा रूमची खिडकी वाजवण्याचा आवाज येतो. तशी ती पटकन उठून खिडकीकडे धाव घेते. बघते तर समोर राहुल लाचारपणे उभा होता. एका क्षणासाठी त्याचा असहाय्यपणा पाहून श्वेताला असं वाटत होतं की ती जे काही करत आहे ते एकदम चुकीचं करत आहे. ती थोडी गोंधळते, परंतु तिला आता काहीच सुचत नव्हतं. ती त्याला रूममध्ये खेचून घेते आणि त्याला पकडून मोठ्याने ओरडू लागते. श्वेताचं हे वागणं बघून तो घाबरून जातो. काही वेळातच श्वेताचा रूमचा दरवाजा वाजू लागला. ती ओरडत होती. तेवढ्यात तिच्या घरच्या लोकांनी दरवाजा उघडला. श्वेतासोबत राहुलला बघून श्वेताचे वडील रागाने म्हणाले, हा तुझा रूममध्ये कसा काय आला? वडिलांना पाहताच श्वेता रडण्याचं नाटक करू लागते
आणि वडिलांना म्हणते, सगळं संपलं आता. राहुल तिच्याकडे आश्चर्याने बघतच राहिला. तो स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु तिच्या घरच्या लोकांनी त्याची एकही गोष्ट ऐकली नाही. आणि प्रकरण जेव्हा जास्त चिघळलं तेव्हा श्वेताच्या घरच्यांनी त्याला मारायला देखील सुरुवात केली. तेव्हा मात्र श्वेता स्वतः राहुलला वाचवत वडिलांना म्हणते, त्याला आता मारू नका, नाहीतर तो मरून जाईल. आता जे व्हायचं होतं ते झालं. आपल्या घरची इज्जत वाचवण्यासाठी तुम्ही माझं लग्न याच्यासोबतच लावून द्या. मी त्याच्यासोबत माझं संपूर्ण आयुष्य घालवेन. श्वेताचं बोलणं ऐकून तिचे वडील म्हणाले, ठीक आहे. आणि ते राहुलला म्हणाले की तू आता तुझ्या घरी जा. लग्नाबद्दल आपण एखाद्या दिवशी बोलूयात. आम्ही तुझं लग्न माझ्या मुलीशी लावून देणार आहोत. हे सर्व ऐकून श्वेताला खूप आनंद झाला होता. तिला वाटलं, चुकीचा मार्गाने का असेना, पण मला आपलं प्रेम मिळालं. काही दिवसानंतर श्वेताच्या लग्नाची तयारी सुरू झाली. ती खूप आनंदी होती. लवकरच तो दिवस आला आणि ती लग्न मंडपात नवरी होऊन बसली. परंतु तिला आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा तिला कळालं की तिचा होणारा नवरा हा राहुल नसून दुसरा कोणीतरी आहे. हे सर्व पाहून श्वेताची शुद्ध हरपली होती. तिची आई श्वेताजवळ आली आणि तिला समजावत म्हणाली, आम्ही तुझे लग्न त्याच्यासोबत ठरवलं आहे. तू त्याच्यासोबत लग्न करायला तयार हो, नाहीतर खूप वाईट होईल. कारण तुझ्या प्रियकर राहुलचा मृत्यू झाला आहे. राहुलचा मृत्यूची बातमी ऐकून ती मोठ्याने रडू लागली. आपलं सगळं आयुष्य बर्बाद झालं असं तिला वाटू लागलं. तिच्या भावाने आणि वडिलांनी मिळून राहुलला ठार मारलं होतं. परंतु आत्ता जे व्हायचं होतं ते झालं होतं. तिच्या घरच्यांनी जबरदस्तीने तिचं एका अनोळखी माणसाशी लग्न लावून दिलं. सासरी जाताना ती सगळ्या रस्त्यात रडत होती. लोकांना वाटले की तिची पाठवणी होत आहे म्हणूनच ती रडत आहे. परंतु तिच्या रडण्याचं कारण काही वेगळंच होतं. श्वेताने स्वतःचा प्रेमाचा हट्टापायी राहुलचा जीव घेतला होता. राहुलचा आणि त्याचा म्हातारा वडिलांचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येऊ लागला. हाच विचार करत काही वेळातच ती सासरी पोहोचली. श्वेताचा नवरा खूप चांगला होता. हळूहळू सर्वच बदललं. श्वेता आता तिच्या भूतकाळ पूर्णपणे विसरून गेली होती. परंतु तिने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला मिळणारच होती. आणि तिची शिक्षा ही होती की ती कधीच आई बनू शकणार नव्हती. श्वेता आणि तिच्या नवऱ्याने सगळे उपचार करून बघितले, परंतु सगळं करूनही ती कधीच आई झाली नाही. बाळाचं सुख ज्याच्या नशिबात नसतं त्याच्याजवळ सर्व असूनही नसल्यासारखं असतं. संतान सुख प्राप्त करण्यासाठी नाईलाजाने तिचा नवरा त्याच्या मित्राला घरी घेऊन आला होता. तो दुसरा कुणी नसून राहुलच होता. समोर राहुलला पाहून श्वेताचा पायाखालची जमीनच सरकली. कारण राहुलचा तर मृत्यू झाला होता. परंतु त्यावेळी ती त्याला काहीच विचारत नाही. त्याने देखील श्वेताला ओळखलं होतं, परंतु तो काहीच बोलला नाही. कदाचित त्याला श्वेताचा संसार मोडायचा नव्हता. पुढच्या काही दिवसातच श्वेताच्या नवऱ्याने तिचं लग्न राहुल सोबत लावून दिलं. काही दिवसानंतर IVF द्वारे श्वेता प्रेग्नेंट झाली. तिचा नवरा खूप खुश होता. तो तिला म्हणाला, जेव्हा तुला मूल होईल तेव्हा आपण माझ्या मित्राला घटस्फोट देऊयात आणि त्याला देखील मी ह्या गोष्टीची कल्पना दिली आहे. परंतु काही दिवसांनी एका घटनेने श्वेताचं संपूर्ण आयुष्य बर्बाद केलं. श्वेताच्या नवऱ्याचं अचानक अपघाती निधन झालं. श्वेताच्या नवऱ्याची मृत्यूची बातमी ऐकून राहुल श्वेताच्या घरी आला. त्याला पाहून ती हुदके देऊन रडू लागली. त्यावर राहुल श्वेताला समजावत म्हणाला, रडू नकोस. नशिबात जे लिहिलं आहे त्याला कुणीच टाळू शकत नाही. परंतु मला एका प्रश्नाचे उत्तर दे. तू त्या दिवशी माझ्यासोबत असं का केलं होतंस? श्वेता सर्व गोष्ट राहुलला सांगते. ती असं का वागली. ती म्हणते की कुठल्याही परिस्थितीत मला तुला मिळवायचं होतं म्हणून मी तुझ्यासोबत असं केलं. मला वाटलं हे सर्व झाल्यावर माझे घरचे लोक माझं लग्न तुझ्यासोबत लावून देतील, परंतु सगळं उलटच झालं. माझ्या घरच्यांनी तुला तर मारून फेकून दिलं होतं. मग तू कसा काय वाचलास? त्यावर राहुल म्हणाला, त्यांनी मला मारून दरीत फेकून दिलं होतं, परंतु माझा श्वास चालू होता. एका भल्या माणसाने मला बघितलं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मी बरा झालो आणि बरा झाल्यानंतर मी ते गाव सोडून शहरात आलो. तो भला माणूस म्हणजे तुझा नवराच आहे. त्याचा या उपकाराची जाणीव म्हणूनच मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार झालो. श्वेता राहुलला विचारते, तू अजून लग्न केलं नाहीस का? यावर राहुल म्हणाला, तुझ्या त्या एका कृत्याने माझे सर्व जीवन बर्बाद केलं होतं, त्यामुळे मी अजून लग्न केलं नाही. त्याचं ते बोलणं ऐकून ती त्याच्या पायाशी लोळण घेत रडू लागते आणि म्हणते, मला माफ कर,
पण मला पुन्हा असा सोडून जाऊ नकोस. माझं आणि तुझं लग्न तर झालंच आहे. माझ्यासाठी नाही, पण आपल्या बाळासाठी तरी मला सोडून जाऊ नकोस. माझं बोलणं ऐकून तो म्हणाला, नाही, तू केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुला मिळालीच पाहिजे. असं म्हणून तो श्वेताला सोडून निघून जातो. श्वेता खूप रडते. ती राहुलला भूतकाळात आणि वर्तमान काळातही मिळू शकली नाही. माणसाने केलेल्या वाईट कृत्याची शिक्षा त्याला भोगावीच लागते. ती राहुलसोबत जे काही वाईट वागली होती त्यामुळेच तिला एकटेपणाची शिक्षा भोगावी लागली होती. काही दिवसानंतर ती एका गोंडस बाळाला जन्म देते. आजही ती राहुलची वाट पाहते. तर मित्रांनो, आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.